हॅलो एव्हरीवन. आता आपण आपलं सेकंड लेक्चर सुरू करतोय ऑन द स्विंग. ओके, सो आपण आता पहिल्या चॅप्टरमध्ये आपण AWD चे सगळे कंट्रोल्स बघितले होते. यामध्ये आपलं लेबल होतं, बटन होतं, त्यानंतर चेकबॉक्स होतं, चेकबॉक्स ग्रुप होतं, टेक्स्ट फील्ड, टेक्स्ट एरिया, असे भरपूर आपण टाईपचे कंट्रोल्स बघितले. ठीक आहे. आता स्विंग म्हणजे जसं आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं की इट्स अ ॲडव्हान्स कन्सेप्ट. Okay, in the same way, here we have the same name. Only the difference is it is initialized by J. याच्या सुरुवातीला J असतो. इनिशियल जो वर्ड आहे त्याचा J असतो. जसं लेबलच्या जागी J लेबल असेल, बटनच्या जागी J बटन असेल. ठीक आहे. किंवा इथं आता इथं बघू शकताय J चेकबॉक्स, J रेडिओ बटन, J लिस्ट, अशा गोष्टी असतील. ठीक आहे. तर प्रत्येक गोष्टीच्या पुढं जे असणार आहे इथं, जसं जे कॉम्बो बॉक्स आहे, जे टेक्स्ट फील्ड आहे, अशा पद्धतीने तो वर्किंग करेल. ओके, सो ना आता लेबलचं आधीचे AWT मध्ये जो काही वर्किंग होतं तेच लेबलचं असणार आहे. ए लेबल ऑब्जेक्ट इज अ कॉम्पोनंट फॉर प्लेसिंग टेक्स्ट इन अ कंटेनर. म्हणजे आपल्याला एखादा टेक्स्ट जर डिस्प्ले करायचा असेल तर आपण आपलं जे लेबल यूज करतो. ओके, त्यानंतर जे बटन आहे. त्यानंतर जे बटन मध्ये आपण काय करतो, इट्स अ क्रिएट टू यूज बटन. ओके, त्यानंतर चेकबॉक्स, जसं आपण AWD चेकबॉक्स तयार केला होता त्या पद्धतीनंच चेकबॉक्स, जे चेकबॉक्स इज अ ग्राफिकल कॉम्पोनंट दॅट कॅन बी आयदर ऑन ऑर ऑफ स्टेट, दॅट इज ट्रू ऑर फॉल्स स्टेट. जे आपण लास्ट टाइम होतं तेच आहे. त्यानंतर जे रेडिओ बटन आहे. जे रेडिओ बटन इज अ ग्राफिकल कॉम्पोनंट दॅट कॅन बी ॲडेड आयदर ट्रू ऑर फॉल्स. ओके, इन अ ग्रुप. आता आपण AWT मध्ये चेकबॉक्स ग्रुप बघितलं होतं. ठीक आहे. तो चेकबॉक्स ग्रुप मध्ये आणि रेडिओ बटन दोन्ही सेमच आहे. ओके, इथं फक्त चेकबॉक्स थोडक्यात काय की जे चेकबॉक्स ग्रुप जो आहे त्याला आपल्या इथं रेडिओ बटन म्हणून नाव आहे, जे रेडिओ बटन. ओके, त्यानंतर जे लिस्ट कंपाउंड दॅट प्रेझेंट्स युजर विथ अ स्क्रोलिंग लिस्ट ऑफ टेक्स्ट आयटम्स. ठीक आहे, तिथं पण लिस्टचे वर्किंग इथं पण ते सेमच असेल. त्यानंतर जे कॉम्बो बॉक्स, इथं आपल्याला चॉईस होतं AWT मध्ये, इथं आपल्याला जे कॉम्बो बॉक्स आहे. अ कॉम्बो बॉक्स components presents the either with the to show a pop-up menu. त्यानंतर जे टेक्स्ट फील्ड आहे. ओके, सो जे टेक्स्ट फील्ड आणि तिकडचा टेक्स्ट फील्ड हा दोन्ही सेमच असेल. जे टेक्स्ट फील्ड ऑब्जेक्ट इज टेक्स्ट कॉम्पोनंट दॅट अलाउ फॉर एडिटिंग अ सिंगल लाईन. सिंगल लाईन साठी आपण यूज करतो. जे टेक्स्ट एरिया टेक्स्ट कॉम्पोनंट दॅट अलाउ एडिटिंग ऑफ मल्टिपल लाईन्स इन अ टेक्स्ट. इकडचा टेक्स्ट एरिया आणि हा इकडचा टेक्स्ट एरिया सेम असेल. आता हा इमेज आयकॉन जो आहे तो आपल्याला इथं नवीन आहे, जो आपल्याला AWT मध्ये नव्हता. इमेज आयकॉन कंट्रोल्स इज इम्प्लिमेंटेशन ऑफ आयकॉन इंटरफेस दॅट पेंट्स द आयकॉन फ्रॉम द इमेजेस. आपल्याला इमेजचा इन ब्रीफ बघायचं आहे. त्यानंतर जे स्क्रोलबार कंट्रोल रिप्रेझेंट्स अ स्क्रोलबार कॉम्पोनंट टू एनेबल द युजर टू सिलेक्ट फ्रॉम अ रेंज ऑफ व्हॅल्यूज. त्यानंतर जे प्रोग्रेस बार आहे. ॲज अ टास्क प्रोग्रेस टुवर्ड्स द कम्प्लिशन, द प्रोग्रेस बार डिस्प्लेज द टास्क पर्सेंटेज ऑफ द कम्प्लिशन. आता आपल्याला वन बाय वन बघायचं जायचं आहे. ठीक आहे. आता आपण यातल्या काही कंट्रोल्स आपण बघितलेत. हे सोडून आपल्याला जे ट्री आहे, जे टेबल आहे. ठीक आहे, अशा भरपूर आहेत. वन बाय वन आपल्याला बघत जायचं आहे. सुरुवातीला महत्वाचं काय की आता आपण लास्ट मध्ये बघितलं होतं की इथं आपण बघितलं होतं हा इमेज आयकॉन. व्हॉट इज इमेज आयकॉन हा आपल्याला बघायचा आहे आता इथं. ठीक आहे. आता आयकॉन म्हणजे आपल्याला बघितलं, लक्षात येतं की आपल्या डेस्कटॉप वरती वॉलपेपरवर एक इमेज असते. ठीक आहे, आपण त्याला आयकॉन म्हणतो, जेव्हा आपण डबल क्लिक वर्किंग करतो. ऍक्च्युली आयकॉन एक इमेजचा टाईप आहे. ठीक आहे, तर त्याला .ico नावाचं एक्सटेन्शन आहे. तुम्ही इतर एक्सटेन्शन सुद्धा यूज करू शकता, जसं GIF आहे, JPG वगैरे आहे, PNG आहे, असे सुद्धा यूज करू शकता. ठीक आहे. थोडक्यात काय की आयकॉन म्हणजे तो इमेज हे एक डोक्यात ठेवा. ठीक आहे.
So many swing components such as label, buttons and tabbed pen can be decorated with an icon. आता बघा इथे काय म्हटलंय, लेबल, बटन किंवा जे आधी अदर कंट्रोल्स आहेत ते डेकोरेशन साठी आपण आयकॉन यूज करतो. आयकॉन इज अ इमेज ऍक्च्युअली, फिक्स साइज पिक्चर. तर आपण काय करणार आहोत, तो आयकॉन त्या बटन किंवा लेबलसाठी यूज करणार आहोत, किंवा ती जी इमेज आहे ती बटन किंवा लेबलसाठी यूज करणार आहोत. स्विंग प्रोव्हाइड्स अ पर्टिक्युलरली युजफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ द आयकॉन इंटरफेस. ओके, त्यानंतर आपला आयकॉन इंटरफेसचा सिंटॅक्स बघा. इमेज आयकॉन, आयकॉन, आयकॉन हा ऑब्जेक्ट झाला, इक्वल टू क्रिएट इमेज आयकॉन. त्या इमेजचा पाथ द्यायचा, तुम्ही पुढे एक स्ट्रिंग कमेंट टाकू शकता. आता नेक्स्ट कंट्रोल आहे बटन. आता इथं आपण त्याला जे बटन असं नाव दिलंय. ठीक आहे. आता बटन आपला जो AWT मध्ये होता तो आणि हा बटन दोघांचं वर्किंग सेमच असेल. आता याच्यामध्ये एक फक्त कन्स्ट्रक्टर वाढतोय, तो फक्त आपण बघायचं व्यवस्थित. ओके, सो जे बटन क्लास इज यूज टू क्रिएट अ लेबल्ड बटन दॅट हॅज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट इम्प्लिमेंटेशन. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे की प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट इम्प्लिमेंटेशन आहे. ओके, असं दाखवायचं आहे. त्यानंतर ॲट द ऍप्लिकेशन रिझल्ट इन सम ऍक्शन वेन बटन इज पुश्ड. म्हणजे बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला काही ना काहीतरी एक ऍक्टिव्हिटी होते. ठीक आहे. इट इनहेरिट्स ऍबस्ट्रॅक्ट बटन क्लास. काय करतो तो, ऍबस्ट्रॅक्ट बटन क्लास इनहेरिट करतो. सो आपल्याकडे 3 कन्स्ट्रक्टर आहेत. फर्स्ट कन्स्ट्रक्टर जे, दॅट इज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर जे बटन. इट क्रिएट्स बटन विथ नो टेक्स्ट अँड आयकॉन. आता इथे काय म्हणले बघा, a button with no text and icon. The important thing is here the icon, this one. Okay, so in AWT we already gone through this constructor, that is default constructor button with no parameters. Okay, so in case of AWT we only have text over the button, but in case of swing we have टेक्स्ट ॲज वेल एज आयकॉन ऑन द बटन. आता डिफॉल्ट मध्ये काय होणार आहे की टेक्स्ट पण नाही आहे आणि आयकॉन पण नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा कन्स्ट्रक्टर जे बटन विथ स्ट्रिंग ॲज अ पॅरामीटर. इट क्रिएट्स अ बटन विथ स्पेसिफाईड टेक्स्ट. त्यानंतर बघा तिसरा कन्स्ट्रक्टर जे बटन आयकॉन. इट क्रिएट्स अ बटन विथ स्पेसिफाईड आयकॉन ऑब्जेक्ट. सो इथं काय होईल, आपल्या ज्या बटन वरती स्ट्रिंगच्या ऐवजी एखादी इमेज येईल. कळतंय सगळ्यांना. इथं काय होणार आहे की टेक्स्टच्या ऐवजी तुम्हाला काय होणार, इमेज येईल. से फॉर एक्झाम्पल बरेचसे असे सॉफ्टवेअर इनबिल्ट तयार केलेले असतात ज्याच्यावरती समजा एखादं सेव्ह बटन असेल किंवा क्लोज बटन असेल, त्यावरती टेक्स्ट न लिहिता इमेज टाकलेली असते. जसं सेव्हला एखादी फ्लॉपी दाखवलेली असते, क्लोज साठी क्रॉस काढून दाखवलेला असतो, बरोबर आहे, किंवा मॅक्सिमाइज मिनिमम साठी बॉक्स वगैरे काढलेले असतात. तर किंवा एखादा बटन जर बॅन करायचं असेल, ठीक आहे, तर त्याला आपण क्रॉस टाकतो. या पद्धतीचे इमेजेस तुम्हाला जर बटनवरती टाकायचे असतील, इन्स्टेड ऑफ डिस्प्लेइंग सम टेक्स्ट ओव्हर द बटन, तर त्या केसमध्ये आपण हा कन्स्ट्रक्टर यूज करतो. ओके. Now the next is this will give you the brief introduction of here the function of the button. Okay, so बघा void set text हा पहिला फंक्शन जो जास्त आपण यूज करतो. पहिला पॅरामीटर काय आहे की s string parameter. It is used to set a specified text on a button. समजा आपण पहिला कन्स्ट्रक्टर जर यूज केला तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे ज्यामध्ये आपण कोणते टेक्स्ट किंवा आयकॉन काहीच पास करत नाही. पुढे जाऊन तुम्हाला त्यावर काही स्ट्रिंग जर पास करायची असेल किंवा चेंज करायची असेल तर सेट टेक्स्ट फंक्शन आपण यूज करू शकतो. त्यानंतर गेट टेक्स्ट. इट यूज टू रिटर्न द टेक्स्ट ऑफ द बटन. म्हणजे बटनवरती जे आपण जे टेक्स्ट डिस्प्ले केलंय त्या आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपण गेट टेक्स्ट यूज करतो. अशा पद्धतीने सेट एनेबल. इट यूज टू एनेबल और डिसेबल द बटन.
तर बटन आपल्याला एनेबल किंवा डिसेबल करायचं असेल तर आपण ते सेट एनेबल आपण यूज करतो. त्यानंतर सेट आयकॉन, जसं आपण टेक्स्ट सेट करतोय तसं आपण इमेज सुद्धा करू शकतो. तर त्याला आपण इमेज आयकॉन इमेज म्हणतो. तर त्या केसमध्ये आपल्याला समजा एखादा इमेज सेट करायचा असेल तर सेट आयकॉन पास करायचा किंवा आयकॉन तुम्ही एखादा तयार करून त्याचा ऑब्जेक्ट पास करा, दोन्ही चालेल. तर तो पास करून आपण आयकॉन डिस्प्ले करू शकतो. समजा तुम्हाला आयकॉन पाहिजे आहे तर तुम्ही गेट आयकॉनचा यूज करू शकता. त्यानंतर निमॉनिक आहे आणि लास्ट वन इज ऍड ऍक्शन लिस्नर. सो ऍक्शन लिस्नर ए. इथं काय होणार आहे की तुमचा जो काय बटन आहे त्याच्यावरती तुम्हाला एखादे इव्हेंट करायचे, आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघायचं आहे, दॅट इज इव्हेंट हँडलिंग. फक्त त्याच्यात लक्षात ठेवा की आपल्याला ऍक्शन लिस्नर बघायचं आहे. आता ऍक्शन लिस्नर म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला, बटनवरती क्लिक केल्यानंतर आपली काही ना काहीतरी इव्हेंट व्हायला पाहिजे. से फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा डेटा सेव्ह करताय एखाद्या फॉर्मचा, तर सेव्ह केल्यानंतर तुम्ही जो काय डेटा एंटर केलाय तुमच्या डेटाबेसमध्ये सेव्ह व्हायला पाहिजे. तर त्या केसमध्ये आपण सेव्ह बटनवर क्लिक करतो. तर सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंडला जी काय ऍक्टिव्हिटी होते त्याला म्हणायचं इव्हेंट हँडलिंग. सो बटनच्या केसमध्ये आपल्याला ऍड ऍक्शन लिस्नर आहे. आता आपला सिंपल प्रोग्राम आहे. आता प्रोग्राम जरा व्यवस्थित बघायचा आहे. आता इथं बघा सुरुवातीला हा आपला पहिलाच प्रोग्राम आहे. सो इथं आपल्याला जावॅक्स स्विंग हे पॅकेज घ्यायचं आहे. कोणतं घ्यायचं आहे? जावॅक्स स्विंग, जावा एक्स डॉट स्विंग. ओके. AWT काय होतं? जावा डॉट AWT बरोबर. इथं आपल्याला जावा एक्स डॉट स्विंग. आता इथं बघा क्लासचं नाव काय दिलंय? बटन एक्झाम्पल असं नाव दिलेलं आहे. आता इथं बघा स्टॅटिक मेन यूज केलंय कारण आपण इथं फ्रेमसाठी प्रोग्राम करणार आहोत. ठीक आहे. इथं तुम्ही काय आपण काय करणार आहोत? फ्रेमसाठी प्रोग्राम करणार आहोत. आता इथं बघा फ्रेमच्या ऐवजी रिप्लेस काय येणार? जे फ्रेम. दोघांचं वर्किंग सेम असेल, फक्त हा स्विंगचा फ्रेम आहे. ठीक आहे. बटन एक्झाम्पल असं नाव दिलं फ्रेमला. बटन फक्त ऍड करतोय आपण. जे बटन, बी झाला ऑब्जेक्ट झाला, न्यू जे बटन, क्लिक हिअर. म्हणजे आता इथं आपण काय करतोय? इथं आपण टेक्स्ट पास करतोय, ज्या टेक्स्टचं नाव आहे क्लिक हिअर. इथं आपण ऑब्जेक्ट तयार केला. ठीक आहे. आपण मागं कन्स्ट्रक्टर बघितलं होतं 3, त्यातला हा आपला सेकंड कन्स्ट्रक्टर असेल, ज्याला आपण पॅरामीटर काय पास करतोय? स्ट्रिंग पास करतोय. ठीक आहे. त्यानंतर सेट बाउंड्स. आता बी डॉट सेट बाउंड्स हे आपण पोझिशन ठेवतोय. आता बघा इथं एफ डॉट ऍड बटन, सॉरी बी. आता मागं आपण काय केलं होतं की ऍपलेट साठी ऍड बी इतकंच केलं होतं बटनसाठी. आता इथं आपण काय करतोय? फ्रेम घेतोय म्हणून एफ डॉट ऍड. फ्रेमची साईज सेट केली बाय युझिंग एफ डॉट सेट साईज. त्यानंतर सेट लेआउट नल घेतला. ठीक आहे. सेट विजिबल ट्रू केलं. ओके. अशा पद्धतीने आपण सिंपल प्रोग्राम करू शकतो. आता त्याचा आउटपुट बघा. हा आपला बटन आहे. इथं या बटनवर तुम्ही क्लिक करू शकताय. सॉरी, हा आपला बटन आहे. या बटनवरती तुम्ही क्लिक करू शकताय. आता इथं बघा वरती काय लिहिलं आहे? क्लिक हिअर. आपला प्रोग्राम मध्ये इथं बघा क्लिक हिअर. फ्रेमचं नाव काय? बटन एक्झाम्पल. इथं बघा बटन एक्झाम्पल. अशा पद्धतीने आपण एक सिंपल बटनचा प्रोग्राम करू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट जे लेबल. आता आपल्याला लेबल बघायचं आहे. लेबल आपण जसं AWT बघितलं होतं सेम आपल्याला इथं स्विंग मध्ये असेल. ओके. आता याच्यामध्ये दोघांच्या मध्ये फरक काय असणार आहे की सेम जसं बटन मध्ये आयकॉन एक्स्ट्रा होता तसंच लेबल मध्ये सुद्धा आयकॉनच एक्स्ट्रा असेल. बाकी सगळ्या प्रॉपर्टी सेम. लेबल इज अ पॅसिव्ह, वी कांट क्रिएट एनी इव्हेंट्स ऑन द लेबल, सेम. ओके. नाव द ऑब्जेक्ट ऑफ जे लेबल क्लास इज कंपाऊंड फॉर प्लेसिंग टेक्स्ट इन अ कंटेनर. एखादा आपल्याला टेक्स्ट डिस्प्ले करायचा आहे तर त्या केसमध्ये आपण इथं आपण काय करतो? लेबल यूज करतो. यूज टू डिस्प्ले सिंगल लाईन ऑफ रीड ओनली टेक्स्ट. आपण चेंज करू शकत नाही लेबलला. टेक्स्ट कॅन बी चेंज बाय ऍप्लिकेशन बट युजर कॅन नॉट एडिट इट डायरेक्टली. इथं काय चेंज बाय ऍप्लिकेशन, याचा अर्थ काय की तुम्ही फंक्शन्स यूज करून तुम्ही यूज करू शकता बॅकग्राऊंड मध्ये किंवा प्रोग्राम मध्ये. इट इनहेरिट्स जे कॉम्पोनंट क्लास.
आता बघा इथं आपल्याला खाली काय केलं आपण, लेबलचे कन्स्ट्रक्टर केलंय. फर्स्ट इज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर क्रिएट्स अ जे लेबल इन्स्टंट विथ नो इमेज. काय म्हटलंय बघा, नो इमेज विथ एम्प्टी स्ट्रिंग. जसं मगाशी सांगितलं AWT आणि स्ट्रिंग मधल्या लेबलमध्ये फरक काय नाही आहे, तुम्हाला इथं फक्त आयकॉन ऍड होतो. ठीक आहे, जसं बटनला होतं तसं नो इमेज अँड नो स्ट्रिंग बॉल डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. सेकंड आहे स्ट्रिंग पास केलाय. इथे काय होणार आपला, तो जो आपण स्ट्रिंग पास करतो ते स्ट्रिंग डिस्प्ले होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे आयकॉन. आयकॉन पास केलाय तर आपल्याला जी काय पर्टिक्युलर आपण इमेज पास केले ती आपली इमेज डिस्प्ले होईल. त्यानंतर बघा काय केलंय, स्ट्रिंग, आयकॉन आणि अलाइनमेंट तिन्ही पास केले. याच्यामध्ये काय होतं की स्पेसिफाईड टेक्स्ट, इमेज आणि अलाइनमेंट हे तिन्ही आपण पास करू शकतो. आता हे आपले काही मेथड्स आहेत. ठीक आहे, पहिली मेथड आहे गेट टेक्स्ट. जसं आपल्याला तिकडं होतं सेट टेक्स्ट, मला एखादं टेक्स्ट डिस्प्ले करायचं असेल तर. त्यानंतर नेक्स्ट आहे सेट हॉरिझॉन्टल अलाइनमेंट पास करू शकता. आता नेक्स्ट बघा महत्वाचं इथं आयकॉन. आयकॉन, गेट आयकॉन, इट रिटर्न्स द ग्राफिक इमेज दॅट डिस्प्ले फॉर द टेक्स्ट. ओके, जसं की एखाद्या ठिकाणी आपल्याला एखादा ब्लॉक मध्ये मेसेज परमनंटली डिस्प्ले करायचा असेल इन द फॉर्मॅट ऑफ इमेजेस. फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादा ब्लॉक बॅन करायचा असेल तर आपण पुढे त्याला क्रॉस टाकून क्रॉसची इमेज आपण टाकू शकतो. ओके, सेम INT गेट हॉरिझॉन्टल अलाइनमेंट, दॅट इज अलाइनमेंट ऑफ लेबल कंटेंट्स अलॉंग द एक्स ऍक्सिस. आता आपला सिंपल प्रोग्राम आहे. इकडे बघा पहिल्यांदा महत्वाचं जावा एक्स डॉट स्विंग घ्यायला पाहिजे. इथं पुन्हा मेन घेतलाय कारण आपण पुन्हा एकदा जे फ्रेम यूज करतोय. फ्रेमचा ऑब्जेक्ट तयार केला, लेबल एक्झाम्पल असं फ्रेमला नाव दिलं ते इथं डिस्प्ले होईल. ठीक आहे, त्यानंतर जो दोन लेबल घेतले, जे लेबल L1 L2. स्वतः हे दोन झाले ऑब्जेक्ट झाले. पहिल्या ऑब्जेक्ट मध्ये आपण काय पास केलंय, फर्स्ट लेबल. म्हणजे आपलं काय केलं, सेकंड कन्स्ट्रक्टर यूज करा ज्यामध्ये आपण स्ट्रिंग पास करतोय, इथं तो डिस्प्ले झालाय. त्यानंतर बघा त्याला सेट बाउंड्स, त्याला आपण कॉर्डिनेट्स दिले त्याला. त्यानंतर बघा सेकंड लेबल, तो इथं आपण डिस्प्ले झालाय, त्याला आपण सम कॉर्डिनेट्स पास केलेत. ठीक आहे, आता f डॉट ऍड L1. सो L1, दिस इज L1, दिस इज L2. ऍड L1 वेअर ऑन फ्रेम. सो f डॉट ऍड L1, f डॉट ऍड L2. साईज सेट केली, लेआउट नल करून घेतला आणि विजिबिलिटी ट्रू करून घेतली. नाव दिस इज द आउटपुट ऑफ आवर लेबल. ओके, इथं आपल्याला बघा आपण काय काय केलंय की एक फ्रेम घेतलाय, त्या फ्रेम मध्ये आपण दोन लेबल घेतलेत. त्या दोन्ही लेबलचे आपण काय केलंय की आपण इथं फर्स्ट लेबल, सेकंड लेबल म्हणून आपण डिस्प्ले केलंय, त्याचे कोऑर्डिनेट्स पण सेट केलेत. अशा पद्धतीने आपण इथं आपला बटन आणि लेबल हे दोन्ही पार्ट संपलाय. नेक्स्ट कंट्रोल जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघायचे. ओके, थँक्यू.